हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. तुम्ही म्हणता ताई व्हिडिओ काय येत नाही काय येत नाही, ते हो सांगते. व्हिडिओ न येण्याचं कारण हेच होतं की माझी तब्येत खराब होती. त्याच्यामुळं ताईंनो बघा, आपल्याला बरं नसलं का काही करायला मन होत नाही. तसंच काही माझं झालं होतं असं, जे कानाच्या मागं जी फोडी होती ती परत आली होती. त्याच्यामुळं मी थोडी टेन्शनमध्ये आले होते. तर आता आहे व्यवस्थित दवाखान्यात. हा व्हिडिओ दवाखान्यात जाता वेळेसच आहे, तेवढा शूट केला आहे. तर मी ॲड केलेला आहे कारण एवढाच व्हिडिओ काढला होता. पुढं तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर रेसिपी कसली, तर खूप महत्त्वाची अशी रेसिपी असणार आहे. म्हणजेच आपल्या हेअर ग्रोथ होण्यासाठी किंवा स्किनसाठी किंवा आपले हाडं मजबूत होण्यासाठी, म्हणजे आपल्या ते जे आपण पावडर बनवणार आहे, ती पावडर आपल्या आरोग्यासंबंधित असणार आहे पूर्ण. म्हणजे आपल्याला थंडीमध्ये जे प्रॉब्लेम्स होतात, केस गळती, स्किनचा प्रॉब्लेम, हाडं वगैरे दुखणं, त्याच्यावरती हा रामबाण असा उपाय आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि बघूया कोणती रेसिपी आहे. तुम्हाला बघता समजलं असेल. बघा, हे आहे सगळ्या बिया आहेत. तर हा सिसमेन सीस आहे. सिसमे सीस म्हणजे सफेद तीळ आहे. हे फ्लॅक्स सीड आहेत म्हणजे जवस. आणि हे सनफ्लावर्स आहे बिया, म्हणजे सूर्यफुलाच्या बिया आहेत. टरबूजच्या बिया आहेत. आणि हे चिया सीड्स आहे. तर चिया सीड्सचे नुकसान आणि फायदे खूप आहेत. फायदे आहेत तेवढे त्याचे नुकसानही आहेत. म्हणून हे बाजूला काढून ठेवलं मी. 5 पॅकेटं होते, तर 5मधलं 1 पॅकेट चिया सीड जे आहे ते बाजूला काढलं. त्याच्याविषयी मी व्हिडिओ बनवून म्हणजे आत्ता नाही, वेगळा व्हिडिओ बनवून. हे वेट लॉससाठी खूप म्हणजे काम करतं वेट लॉसमध्ये. पण हे मी बाजूला ठेवलं कारण की ह्याच्यामध्ये मी नाही टाकलं. भरपूर जरा टाकतात पण मी नाही टाकलं. आणि इथं मेथीदाणे घेतले. तर 50-50 ग्राम ह्या सगळ्या बिया आहेत. तर आपण 50 ग्राम मेथीदाणे नाही घ्यायचे, कारण की मेथीदाणे खूप कडवट असतात. जेवढे कडवट तेवढेच त्याची बेनिफिट पण आहे, तेवढे त्याचे फायदेही आहे. पण आपल्याला खायला पण जमले पाहिजे. तर मी 2 चम्मच घेतले. भरभरून गुणांनी असे आहे मेथीदाणे आहे. बिया सर्व घेतल्या आहेत त्या पण आहेत, पण मेथीदाणेसुद्धा खूप गुण आहेत ह्याच्यामध्ये. तर हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे. फक्त चिया सीड्स घेऊ नका. भरपूर व्हिडिओमध्ये दाखवतात की चिया सीड्स पण ते घेतात, पण ते मला योग्य वाटत नाही. का ते सांगते, कारण की ते भिजवून खाण्यासारखे आहेत. म्हणजे पाण्यात टाकले का ते दुप्पट, 1 चम्मच टाकलं का ते 2-3 चम्मच एवढे फुलतात. तर जर आपण असंच खाऊ तर आपल्या शरीरात जाऊन ते फुलले जातात. त्याच्यामुळं ना मग ते एका जागेवर जाऊन असं बोलतात की बसतात. त्याच्यामुळं आपल्याला नुकसान काही नको. ह्याच्यावर वेगळा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मी नक्कीच बनवून. चला तर आता रेसिपीला सुरुवात केलेली आहे. तर सर्व ज्या बिया आहेत त्या मी काढून घेत आहे. ते 50-50 ग्रॅम आहे. तर हे बघू शकता, याच्यात काय कचरा वगैरे नाही, तरी पण आपण बघितलं पाहिजे खडा वगैरे काय एखादा खराब असतं ते काढायला. आणि थोडंसं झाडलं वगैरे तर इथं भाजून घ्यायच्या. तुम्ही तूप टाकूनही भाजू शकता, पण तूप टाकून भाजल्यामुळं आपले लाडू प्रकार होईल. तर आपल्याला इथं पावडर करायची आहे. तर बारीक गॅसवरती एकदम मी छान असे लालसर आणि खरपूस असे होईपर्यंत फ्राय केलेले आहे, म्हणजे भाजून घेतलेले आहेत. सतत हलवायचं आहे ना, तर बिया काळ्या होतील आणि म्हणजे जास्त जळल्या जातील आणि मग मग आपल्याला कडवट टेस्ट लागेल. म्हणून आपल्याला सतत हलवायचं आहे. असं खरपूस झाल्यावर, लालसर रंग झाल्यावर काढून घ्यायचे आहे. तर सर्व बिया मी काढून घेत आहे एकीकडं आणि साफ पण करत आहे. काही नाही आहे, तरी पण 1-2 असं बघावं लागतं आपल्याला. तर छानपैकी आपल्याला, तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला जर अजून काय टाकायचं असेल ते सुद्धा ॲड करू शकता. मी पुढं दाखवलं आहे तुम्हाला. तर इथं बघा, मी सर्व टरबूजच्या बिया आहेत. टरबूज नाही, सॉरी, भोपळ्याच्या बिया आहेत, जवस आहे, परत सूर्यफुलाच्या बिया आहे, मेथीदाणा आहे, हे सफेद तीळ आहे. तुम्ही काळे तीळसुद्धा घेऊ शकता. मी इथं सफेद तीळ घेतलेले आहेत आणि जवस घेतलेले आहेत. बघा, जवससुद्धा खूप गुणकारी आहेत. थंडीमध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला ना आपले हाडं मजबूत करतात. काय दुखणं असेल तर, जे जास्त दुखत असेल ते कमी दुखतं. म्हणजे हाडांचे जे विकार असतात दुखण्याचे ते कमी होते. आणि शरीराला गरमी भेटते. किंवा थंडीमध्ये केसांचे खूप प्रॉब्लेम होतात. केस गळती जास्त प्रमाणात वाढत असते, केस गळती, डॅन्ड्रफ वगैरे. तर ह्या पावडरने आपले केस गळतीसुद्धा स्टॉप होते. हेअर ग्रोथ
चांगली होते, आपलं काय दुखणं असेल ते सुद्धा कमी होण्यास मदत होते आणि स्किनसुद्धा चांगली होते. स्किनसाठी खूप छान आहे. आरोग्यासाठी तर आहेच, पण स्किनसाठी, केसांसाठी आणि आपल्या शरीरासाठी, हाडांसाठी चांगले आहे. या सगळ्या बियांनी ह्याच्यामध्ये भरपूर अशी गरमी असते, म्हणजे थंडीमध्ये बघा थंडी भरपूर असते, वात वगैरे जे आपल्याला प्रकार असतात, थंडी वात, सांधेवात हे प्रकार, ह्याच्यासाठी सुद्धा खूप गुणकारी अशा ह्या बिया सगळे जे मी घेतले आहेत ते खूप गुणकारी आहे. याचे गुण जेवढे सांगू तेवढे कमी आहे. तर तुम्हाला जर माहिती नसेल तर एकदा यूट्यूबला सर्च करूनही तुम्ही बघू शकता या सर्व बियांचे किती गुणधर्म आहेत ते. आणि तुम्ही काळे तीळसुद्धा घालू शकता. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याचे लाडूसुद्धा बनवून खाऊ शकता. असं नाही की पावडरच केली पाहिजे, पण मी सध्या पावडरच केली होती. छान लालसर रंगावर भाजायचे बघा आणि जास्त मिक्सरला थंड करून घ्यायचे आणि जास्त मिक्सरला फिरवायचं नाही. मिक्सरला जास्त फिरवलं का त्याचं तेलामध्ये रूपांतर होईल, म्हणजे असं चिकट होईल. मग आपल्याला पाण्यासोबत हे घ्यायचं आहे, तर आपल्याला हे खाताही येणार नाही. तुम्ही दुधात टाकून सुद्धा घेऊ शकता. पुढं बघा मी घेतलेलं आहे कलोंजी, जिरे आणि ओवा, हे 1-1 चम्मच घेतलेलं आहे अगदी, कारण आपल्याला ना तर ह्याच्यामध्ये टाकले तर ते सुद्धा आपल्याला आपलं डायजेस्ट चांगलं होतं. आणि ह्या सगळ्या बियाणे आपण वेट लॉसही कमी करू शकतो. वेट लॉससाठी खूप गुणकारी असं ही पावडर आहे, तर तुम्ही वेट लॉसही कमी करू शकता. तर तुम्हाला कसं काय घ्यायचं वेट लॉससाठी ते सुद्धा मला विचारा, मी सांगेन तुम्हाला. मेथीदाणे, आपले कलोंजी आणि जिरे आणि ओवा हे सुद्धा आपल्या जी पचनक्रिया असते ती सुद्धा सुधारते. म्हणजे आपल्याला ॲसिडिटी, गॅस वगैरे काही होणार नाही अशा म्हणून मी हे सुद्धा याच्यामध्ये ॲड केले. तुम्ही जास्त पण घालू शकता, कमी पण घालू शकता. बघा अशी पावडर झालेली आहे. तर तुम्ही 1 चम्मच, अर्धा चम्मच कशी घेऊ शकता. मी अर्धा चम्मच घेते आणि पाणी घ्यायचं आहे, नॉर्मल पाणी घ्यायचं आहे. सकाळी खाऊ शकता किंवा नाश्त्यानंतर. तर मी नाश्त्यानंतर घेत आहे आणि आपली हेअर ग्रोथ वगैरे चांगली होती. चला, तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. खूप छान असा आजचा व्हिडिओ बनवला होता मी. थंडी स्पेशल असा हा व्हिडिओ बनवला होता. थंडीमध्ये हे सगळे आपल्याला प्रॉब्लेम होतातच, त्याच्यामुळं त्याच्यावरतीच हा व्हिडिओ बनवला आहे. नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी ती सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि चला तर मग भेटू अशा छानशा रेसिपी, व्हिडिओ, माहितीसोबत. तोपर्यंत बाय बाय.